CSMT स्थानकाच्या पुनर्विकासासाठी प्लॅटफॉर्म 16 आणि 17 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आणखी 10 दिवस वाढवण्यात आला आहे. 29 मे पासून काही मेल एक्सप्रेस गाड्या दादर आणि ठाण्यापर्यंतच धावणार असल्याने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी लोकलचा पर्याय वापरावा लागणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा सुरू आहे. यात मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना माध्यमांशी संवाद साधताना सूचना दिल्या आहेत की पेट्रोल, डिझेलच्या पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारची साठेबाजी कुणीही करू नये. आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा निर्माण झाला असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. पुण्यात तर जमावबंदीचे देखील आदेश लागू झाले आहेत. अशा स्थितीत विधान परिषद निवडणूक घेण्याची गरज आहे का, यावर विचार होणं गरजेचं आहे. रोहित पवार यांचं वक्तव्य. रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात पर्यटनासाठी गेलेल्या तरुणांच्या गाडीचा दुर्दैवी अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील 8 निष्पाप तरुणांना आपले प्राण गमवावे लागले, अशी माहिती समोर येत आहे. पुण्यात उद्या रात्रीपासून पुढील 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू. पुणे शहरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात उद्या रात्रीपासून पुढील 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार बेकायदेशीरपणे व्यापलेली रेल्वेची जागा रिकामी करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून गोरेगाव आणि malaad दरम्यान धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र शासनाने गोवंशाची अवैध वाहतूक, गोहत्या तसेच बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज मंत्रालयातील पालकमंत्री नितेश राणे यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटप यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण पूर्णपणे उद्योगपतींच्या दावणीला बांधले गेले असून नगरसेवकांची सर्रास खरेदी विक्री सुरू आहे. या गलिच्छ फोडाफोडीला आणि दडपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालणार नाही. विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका. एक सरकार गेले आणि दुसरे आले, पण सामान्य माणसाची परिस्थिती तशीच्या तशीच आहे. बदलला तो केवळ आश्वासन देणारा पक्ष, जो शेवटच्या 9 सेकंदात आहे. सामान्य माणूस म्हणजे झुरळ. अंजली दमनिया यांची टीका. दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण या देशातील दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित एका विशेष समारंभात त्यांची पत्नी, अभिनेत्री आणि राजकारणी हेमा मालिनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.